Hello friends, welcome to my channel. मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी. अप्पाजींचे चातुर्य. लेखक विलास गीते. अप्पाजी हे विजयनगराच्या कृष्णदेवराय या राजाचे प्रधान होते. कलिंग देशाच्या राजाने कृष्णदेवराय यांची व अप्पाजींची परीक्षा घेतली. या दोन्ही परीक्षात अप्पाजींनी फार चतुराईने उपाय शोधून काढले. अप्पाजींच्या चातुर्याचा गौरव लेखकाने मनोरंजक शब्दात कथन केला आहे. पाठ 14वा. अप्पाजींचे चातुर्य. खूप जुनी गोष्ट. विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते. त्यांच्या प्रधानांचे नाव होते अप्पाजी. अप्पाजी फार चतुर होते. उत्तरेकडे कलिंग राज्य होते. त्या राज्याच्या राजाला वाटले एकदा आपणही अप्पाजींची चतुराई पाहावी, म्हणून त्याने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला. तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे. त्यांचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का? कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती, पण ते पाठवणार कसे? त्या काळी आजच्यासारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती. वाहतूक चालायची ती बैलगाड्यामधून. बैलगाड्या कलिंग राज्यात पोचायला 3 महिने लागत. आपण चांगली ताजी कोबी पाठवली तरी ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राजाला वाटले. मग काय सांगितलं आहे इथे? एक खूप जुनी गोष्ट. विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते. तर विजयनगर म्हणजे पूर्वीचे दक्षिणेकडील प्रसिद्ध साम्राज्य, त्याला काय म्हटलं आहे? विजयनगर. तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते. मग त्या विजयनगराचे राजा कोण होतं? तर कृष्णदेवराय. हे काय करत होते? यांचं साम्राज्य होते. हे तेव्हा राज्य करत होते. त्यांच्या प्रधानांचे नाव होते अप्पाजी. मग कृष्णदेवराय यांच्या प्रधानांचे नाव काय होते? तर अप्पाजी. अप्पाजी फार चतुर होते. चतुर म्हणजे हुशार. मग काय सांगितले? खूप जुनी ही गोष्ट आहे. तर विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते. विजयनगरमध्ये म्हणजे कुठे? तर पूर्वीचे दक्षिणेकडील प्रसिद्ध साम्राज्य, त्याला काय म्हटलं होतं? तर विजयनगर. आणि विजयनगराचे राजा कोण? तर कृष्णदेवराय. हे तिथे त्यावेळी राज्य करत होते. आणि त्यांच्या प्रधानांचे नाव होते अप्पाजी. आणि अप्पाजी कसे होते? फार चतुर. चतुर म्हणजे हुशार. फार हुशार होते अप्पाजी. उत्तरेकडे कलिंग राज्य होते. मग उत्तरेकडे कोणतं राज्य होते? तर कलिंग राज्य होते. आणि त्या राजाच्या राजाला वाटले एकदा आपणही अप्पाजींची चतुराई पाहावी. मग उत्तरेकडे कोणतं राज्य होतं? तर कलिंग राज्य होतं. आणि त्या राजाच्या राजाला, मग जो कोणी राजा होता त्या राजाचा, कलिंग राज्याचा, त्या राजाला वाटले एकदा आपणही अप्पाजींची काय चतुराई पाहावी. चतुराई म्हणजे हुशारी पाहावी. कारण हे फेमस होते अप्पाजी. त्यांचं अप्पाजी कसे होते? फार हुशार होते असे ते फेमस झाले होते. आणि म्हणून उत्तरेकडे जे कलिंग राज्य होतं त्या राजाच्या राजाला वाटलं, म्हणजे कलिंग राज्याच्या राजाला वाटलं की आपणही एकदा अप्पाजींची चतुराई पाहावी, त्यांची हुशारी पाहावी. म्हणून त्याने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला. निरोप पाठवणे म्हणजे सांगावा धाडणे. निरोप पाठवला त्यांनी कृष्णदेवरायांना. तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे. मग त्यांनी सांगितले कृष्णदेवरायांना, एक मेसेज पाठवला, निरोप पाठवला म्हणजे सांगावा पाठवला की तुमच्या राज्यात फार चवदार म्हणजे कशी चविष्ट कोबी पिकतात असे मी ऐकले आहे. त्यांचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का? मग त्यांचा आस्वाद म्हणजे चव चाखणे.
म्हणजे मला कोबीची चव चाखायची आहे. मग काय सांगितलंय, त्यांचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का, असा त्याने मेसेज कोणाला पाठवला, कृष्णदेवरायांना. असा जो निरोप कृष्णदेवरायांना पाठवला. कोणी पाठवला, तर कलिंग राज्याचे राजा यांनी कृष्णदेवरायांना निरोप पाठवला. काय निरोप पाठवला, तर तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे आणि त्यांचा आस्वाद म्हणजे त्याची चव चाखायची माझी घेण्याची इच्छा आहे. माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का. कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती. पण ते पाठवणार कसे. त्या काळी आजच्या सारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती. मग काय सांगितलं, कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती. म्हणजे त्यांची इच्छा होती कृष्णदेवरायांना की कलिंग राजाला पण आपल्या इथली ही जी चांगली आहे चवदार कोबी आहे ती पाठवायची अशी त्यांची इच्छा होती. पण ते पाठवणार कसे. त्या काळी आजच्या सारखी वाहतुकींची जलद साधने नव्हती. वाहतूक म्हणजे काय, तर दळणवळण, आणि जलद म्हणजे फास्ट, वेगवान. असं आपल्यासारखे आता कार व्हेकल जे आहेत ते कसं फास्ट होते, पण पहिले तसं नव्हतं. पहिले कसं जायचं, तर आपल्याला दुसऱ्या गावात जायचं असेल तर कशाने जायचं, तर बैलगाडीने जावं लागायचं. मग काय सांगितलं, त्या काळी आजच्या सारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती. वाहतूक चालायची ती बैलगाड्यांमधून. मग जर वाहतूक दळणवळण जर चालायचं असेल, जर त्या दुसऱ्या गावात जर जायचं असेल तर आपल्याला कशाने जावं लागत होतं, तर बैलगाड्यांमधून. बैलगाड्या कलिंग राज्यात पोचायला 3 महिने लागत. मग बैलगाड्या कलिंग राज्यात पोचायला किती दिवस लागत, तर 3 महिने लागत. आपण चांगली ताजी कोबी पाठवली तरी ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राजाला वाटले. मग काय सांगितलं आहे इथे, तर कृष्णदेवरायांना कोबी तर पाठवायची होती कलिंग राज्यामध्ये, पण काय सांगितलं, आपण जर चांगली ताजी कोबी जरी पाठवली तरी ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कशी होईल, कुजून जाईल. कुजून म्हणजे जाणे, नासणे, खराब होणे, कुजून जातील असे राजाला वाटले. आपली शंका त्यांनी अप्पाजींना सांगितली. अप्पाजी म्हणाले, त्यात काय अवघड आहे. एका बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा. त्या मातीत कोबीचे बी पेरा. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा. गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होतील. राजाने अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राज्याकडे रवाना केली. गाडीवान प्रवासात रोज कोबीच्या रोपांना पाणी देत होता. 3 महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली. कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली. त्याला आनंद वाटला. अप्पाजींचे कौतुकही वाटले. मग काय सांगितलं आहे इथे, आपली शंका त्यांनी अप्पाजींना सांगितली. मग कृष्णदेवराय राजाने आपली शंका त्यांनी काय सांगितली, अप्पाजींना सांगितली. अप्पाजी म्हणाले, त्यात काय अवघड आहे. मग त्यात काय डिफिकल्ट आहे. एका बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा. मग काय सांगितलं, अप्पाजींनी काय एक आयडिया सांगितली, तर एका बैलगाडीत गाडीवानाला फक्त बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत काय भरायला सांगितलं, माती भरायला सांगितले. आणि त्या मातीत कोबीचे बी पेरा. आणि मग त्या मातीत कसलं बी पेरायला सांगितलं, कोबीचे बी पेरा. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा. मग रोज काय सांगितलं, कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा. गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होतील. मग गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत म्हणजे 3 महिन्यांनी पोहोचेपर्यंत कोबी कसा झाला, तयार झालेला असेल. मग काय सांगितले, कृष्णदेवरायाने आपली शंका कोणाला सांगितली, तर अप्पाजींना सांगितले. आणि अप्पाजी म्हणाले, त्यात काय डिफिकल्ट आहे, त्यात काय अवघड आहे. तर एका गाडीत
बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत काय भरायला सांगितली? माती भरायला सांगितली. आणि त्या मातीत कोबीचे बी पेरा आणि रोज कोबीच्या रोपांना काय द्यायला सांगितलं? पाणी द्यायला सांगितलं. गाडीवानाला सांगा तुम्ही रोज कसं कोबीच्या रोपांना पाणी द्या आणि गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होतील. राजाने अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राज्याकडे रवाना केली. मग राजाने जसं सांगितलं कृष्णदेवराय राजाने काय केलं? अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात काय केलं? कोबीच्या बी पेरून ती कलिंग राज्याकडे रवाना केली. रवाना केली म्हणजे पाठवणी केली. पाठवली ती बैलगाडी तिकडे. गाडीवान प्रवासात रोज कोबीच्या रोपांना पाणी देत होता. मग गाडीवान जो बसला होता, बैलगाडी जो चालवत होता गाडीवाला, त्याला काय सांगितलेलं? रोज कोबीच्या रोपांना पाणी द्यायला सांगितलं. मग तसंच त्याचप्रमाणे त्याने काय केलं? त्या गाडीवानाने प्रवासात रोज कोबीच्या रोपांना पाणी देत होता. 3 महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली. मग किती महिन्यानंतर बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली? तर 3 महिन्यांनी. किती? 3 महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली. कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली. त्याला आनंद वाटला आणि अप्पाजींचे कौतुकही वाटले. मग कलिंग राजाला कशी मिळाली? ताजी कोबी मिळाली आणि त्याला त्याचा आनंद वाटला आणि अप्पाजींचे त्याने काय केले? कौतुक. त्यांना अप्पाजींचे कौतुकही वाटले. अप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले. त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व म्हणाले, या 3ही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यातली एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे. या सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तीमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना. अप्पाजी म्हणाले, मी सांगतो फरक. त्यांनी एक लवचिक तार घेतली, ती एका मूर्तीच्या कानात घातली, तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. अप्पाजी म्हणाले, ही निकृष्ट मूर्ती. मग काय सांगितलं आहे इथे? अप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले. मग काय सांगितलं? परीक्षा घेणे म्हणजे काय? तर कसोटी पाहणे. मग कलिंगच्या राजाने आणखी एक परीक्षा घ्यावी, अप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी, अजून एक कसोटी पाहावी असे त्याला वाटले. त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व म्हणाले, या 3ही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यातली एक मूर्ती निकृष्ट आहे. मग काय सांगितले? त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व म्हणाले, या 3ही मूर्ती दिसायला कशा आहेत? सारख्या असल्या तरी त्याच्यातली एक मूर्ती कशी आहे? निकृष्ट आहे. दुसरी कशी आहे? मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे. निकृष्ट म्हणजे काय? तर हलक्या दर्जाची आहे जी एक मूर्ती आणि दुसरी आहे मध्यम दर्जाची, मधल्या दर्जाची आणि तिसरी कशी आहे? उत्कृष्ट. उत्कृष्ट म्हणजे उत्तम दर्जाची. मग काय सांगितलं? निकृष्ट म्हणजे हलक्या दर्जाची आणि उत्कृष्ट म्हणजे उत्तम दर्जातली आणि जी मधली आहे ती निकृष्ट पण आहे आणि उत्कृष्ट पण आहे, ती आहे मध्यम दर्जाची. यासारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तीमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. मग या 3 ज्या सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तीमधील कोणती सर्वात चांगली, उत्तम दर्जाची, उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना. मग त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे, फरक आहे, तो कोणालाच ओळखता येत नव्हता. अप्पाजी म्हणाले, मी सांगतो फरक. मग अप्पाजी म्हणतात की मला माहिती आहे, मी सांगतो फरक. त्यांनी काय केलं? एक लवचिक तार घेतली. लवचिक म्हणजे नाजूक, वाकणारी, त्याला काय म्हणतात? लवचिक. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी एक लवचिक तार घेतली, ती एका मूर्तीच्या कानात घातली, तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. मग काय सांगितलं? एक
अप्पाजींनी एक लवचिक तार घेतली. लवचिक म्हणजे काय, नाजूक वाकणारी तार अशी घेतली आणि त्यांनी काय केलं तर एका मूर्तीच्या कानात घातली आणि ती तार कुठून बाहेर आली तर मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. म्हणून अप्पाजी म्हणाले ही निकृष्ट मूर्ती आहे, म्हणजेच ही हलक्या दर्जाची मूर्ती आहे. नंतर अप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. अप्पाजी म्हणाले ही मध्यम दर्जाची मूर्ती. तिसऱ्या मूर्तीवरही अप्पाजींनी हाच प्रयोग केला. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून व दुसऱ्या कानातून कोठूनच बाहेर पडली नाही. अप्पाजी म्हणाले ही उत्कृष्ट मूर्ती. अप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तीपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली, ती निकृष्ट मूर्ती. एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही, या मूर्तीचा असा अर्थ होतो. दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली, ही मध्यम प्रतीची मूर्ती. एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही, हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ. मग काय सांगितलं आहे इथे लेखकाने आपल्याला, नंतर अप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. मग अप्पाजींनी जी लवचिक तार होती काय केले तर दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. मग ती जी होती ही तार मूर्तीच्या काय पडली, दुसऱ्या कानातून बाहेर पडली. पहिली मूर्तीचं काय झालेलं तर तिच्या तोंडातून बाहेर पडलेली आणि दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली तर ती तार दुसऱ्या कानातून बाहेर पडली. अप्पाजी म्हणाले ही मध्यम दर्जाची मूर्ती. मग ही कशी आहे, मध्यम मधल्या दर्जाची मूर्ती आहे. तिसऱ्या मूर्तीवरही अप्पाजींनी हाच प्रयोग केला. मग तिसऱ्या मूर्तीवर पण काय केलं अप्पाजींनी, ती कानातून तार टाकली. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून व दुसऱ्या कानातून कोठूनच बाहेर पडली नाही. अप्पाजीने काय केलं, त्या मूर्तीच्या कानात घातलेली जी तार होती तिच्या तोंडातून किंवा दुसऱ्या कानातून किंवा कुठूनच ती बाहेर पडली नाही. अप्पाजी म्हणाले ही उत्कृष्ट मूर्ती, म्हणजे ही उत्तम मूर्ती आहे. अप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. मग अप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या जो प्रश्न विचारला होता कोणती त्याच्यातली मूर्ती उत्कृष्ट आहे, त्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तीपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली, ती निकृष्ट मूर्ती. मग काय सांगितलं, जी पहिली होती मूर्ती तिच्या आपण कानात घातली तार आणि तिच्या तोंडातून बाहेर पडली, मग ती कशी हलक्या जातीची मूर्ती होती, निकृष्ट मूर्ती होती. जर काय सांगितलं, एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही. मग काय सांगितलं, एखादा माणूस जर त्याने अफवा ऐकली, त्याने त्याचा खरेपणा म्हणजे ती गोष्ट खरी आहे का खोटी आहे का हे जर त्याने पडताळून पाहिले न पाहता तो काय करतो, दुसऱ्यांना सांगू लागतो. मग त्याच्यामुळे काय होतं तर त्याचे स्वतःचे आणि समाजाचेही हित होत नाही. हित म्हणजे काय, कल्याण होत नाही, असा अर्थ या मूर्तीचा आहे. दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली, ही मध्यम प्रतीची मूर्ती. मग काय सांगितलंय, दुसऱ्या मूर्तीत काय घडलं तर एका कानातून घातलेली तार ती कुठून निघाली बाहेर, त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. मग ही कशी आहे, मध्यम दर्जाची मूर्ती आहे.
मग एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्या समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही. हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ. म्हणजे काय सांगितलं आहे, एखाद्या माणसाने जर कोणती गोष्ट अफवा ऐकली आणि ती काय केली, दुसऱ्या कानाने सोडून दिली, ती त्याने दुसऱ्यांना सांगत सुटला नाही तर ती काय केली, त्या दुसऱ्या कानाने सोडून दिली. त्यामुळे काय घडले तर त्या समाजाचे हितही होत नाही, म्हणजे चांगले कल्याणही होत नाही आणि नुकसानही होत नाही. हा ह्या दुसऱ्या मूर्तीचा अर्थ आहे. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली. ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती. अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही तर तिच्या खरे खोटेपणांची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही, तो माणूस उत्तम. हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होय. कलिंगच्या राजाला अप्पाजींचे उत्तर मिळाले. अप्पाजींनी तीनही मूर्तीचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. त्याने अप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. मग काय सांगितलं आहे इथे, तर तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली. ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती. म्हणजे तिसऱ्या मूर्तीच्या कानात काय घातलं, ती लवचिक तार घातली, पण ती कुठून बाहेर आली का, तोंडातून का दुसऱ्या कानातून आली का, नाही, तर ती तेथेच अडून राहिली. म्हणजे ही कशी झाली, उत्कृष्ट म्हणजे चांगली उत्तम मूर्ती. अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच दुसऱ्याला सांगत नाही. म्हणजे काय सांगितलं, एखादी गोष्ट, एखादी अफवा ऐकल्यावर माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्या कोणाला सांगत नाही तर काय करतो, तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो. खात्री म्हणजे विश्वास करून घेतो. म्हणजे आपल्याला जी ऐकलेली गोष्ट आहे, अफवा आहे, ती काय आहे, खरी आहे का खोटी आहे याचा विश्वास करून घेतो, याची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही. पुरावा म्हणजे दाखला. म्हणजे आपण जे काही ऐकलं त्याला काहीतरी ठोस पुरावा दाखल्याशिवाय सांगत नाही दुसऱ्या माणसाला. तो कसा आहे माणूस, उत्तम. तो माणूस कसा आहे, उत्तम. हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ आहे. मग हे काय सांगितलं, तिसऱ्या मूर्तीचा हा अर्थ आहे. कलिंगच्या राजाला अप्पाजींचे उत्तर मिळाले. अप्पाजींनी तीनही मूर्तीचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. संतुष्ट होणे, समाधानी होणे. मग कलिंगच्या राजाला अप्पाजींचे उत्तर मिळाले. त्यामुळे अप्पाजींनी तीनही मूर्तीचा दर्जा ओळखल्याने राजा कसा झाला, संतुष्ट झाला, समाधानी झाला. त्याने अप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. अभिनंदन केले म्हणजे शाबासकी दिली. मग त्याने काय केलं, तर त्याने अप्पाजींचे आणि कृष्णदेवरायांचे कसं केलं, अभिनंदन केले, शाबासकी दिली त्यांनी. प्रश्न पहिला, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. अ. अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले? उत्तर, अप्पाजींनी बैलगाडीत कोबीचे पीक घ्यायला लावले. आ. उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती? उत्तर, ज्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली ती उत्कृष्ट दर्जाची मूर्ती होती. ई. कलिंगचा राजा संतुष्ट का झाला? उत्तर, अप्पाजींनी तीनही मूर्तींचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. प्रश्न दुसरा, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. अ. अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली? उत्तर, अप्पाजींनी बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरायला सांगितली. त्या मातीत कोबीचे बी पेरले. रोज कोबीच्या रोपांना पाणी द्यायला गाडीवानाला सांगितले. 3 महिन्यांनी
ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली. गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार झाले. अशा प्रकारे अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे पाठवली. कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली? उत्तर: कलिंगच्या राजाने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व म्हणाले की जरी या 3ही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यातली एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे. या सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तीमधली उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. अशा प्रकारे कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा परीक्षा घेतली. मूर्तीच्या तोंडात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अप्पाजींनी कोणता अर्थ लावला? उत्तर: मूर्तीच्या तोंडात घातलेली तार तोंडातून बाहेर येते ती निकृष्ट मूर्ती असा अप्पाजींनी निर्णय दिला. एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगतो तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही. अशा प्रकारे अप्पाजींनी या मूर्तीचा अर्थ लावला. अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता? उत्तर: अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण जे ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही. अप्पाजींच्या मते असा माणूस उत्तम. प्रश्न 4. विरोधार्थी शब्द लिहा. हित, अहित. अवघड, सोपे. निकृष्ट, उत्कृष्ट. कीर्ती, अपकीर्ती. प्रश्न 5. खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चौकट पूर्ण करा. गाडी, गाडीवान. धनवान, धन. दयावान, दया. बल, बलवान. चतुर, चतुराई. महाग, महागाई. स्वस्ताई, स्वस्त. नवलाई, नवल. खरा, खरेपणा. साधेपणा, साधा. शहाणपणा, शहाणा. भोळा, भोळेपणा. प्रश्न 6. खालील शब्द वाचा व समजून घ्या. चतुर, चातुर्य. चोरी, चौर्य. क्रूर, क्रौर्य. शूर, शौर्य. सुंदर, सौंदर्य. धीर, धैर्य. प्रश्न 7. खालील शब्दांना तो, ती, ते शब्द लावून लिंग ओळखा. तो म्हणजे पुल्लिंग, ती म्हणजे स्त्रीलिंग, ते म्हणजे नपुंसकन लिंग. दरी. मग काय आहे? ती दरी म्हणून स्त्रीलिंग.
मग ते पान म्हणून नपुसकलिंग. ई माठ, तो माठ मग पुल्लिंग. ई लाडू, तो लाडू म्हणून पुल्लिंग. उ पुस्तक, ते पुस्तक मग नपुसकलिंग. उ वही, ती वही म्हणजे स्त्रीलिंग. प्रश्न 10वा, खालील आकृतीत दिलेल्या शब्दास विशेषणे लावा. कोबी, आता कोबी कशी आहे? चांगली, मग चांगली हे कसं आहे? विशेषण आहे. ताजी कोबी, मग ताजी हे काय झालं? विशेषण. शिळी कोबी म्हणजे खराब कोबी, मग शिळी हे काय झालं? विशेषण. चवदार कोबी, मग चवदार हे कसं झालं? विशेषण. मूर्ती, जुनी मूर्ती, मग जुनी हे काय झालं? विशेषण. सुंदर मूर्ती, सुंदर हे काय झालं? विशेषण. मजबूत मूर्ती, मजबूत हे काय झालं? विशेषण. अप्रतिम मूर्ती, अप्रतिम हे काय झालं? विशेषण. सुविचार. आपल्या शिक्षणाचा जो देशासाठी उपयोग करतो तो सुशिक्षित समजावा. शिक्षण म्हणजे आपले शरीर, मन व बुद्धी यांचा विकास होय. सांगा पाहू. शर्टाच्या खिशावर रुबाबात बसतो, काहीही लिहिण्यासाठी माझ्याशिवाय पर्याय नसतो. कोण? शर्टाच्या खिशावर रुबाबात कोण बसतं? आणि काहीही लिहिण्यासाठी माझ्याशिवाय पर्याय नसतो म्हणजे ऑप्शन नाही. कोण? तर पेन. वेली अन वनस्पतींनी नटले मी फुलांनी, खेळण्यासाठी मजेत शोधले मला मुलांनी. मग वेली अन वनस्पती नटले मी फुलांनी, खेळण्यासाठी मजेत शोधले मला फुलांनी. कोण? बाग. Please like and subscribe my channel. Visit my website komalahirrao.com. Thanks for watching.